माझं नाव संपदा प्रमोद बडवे आहे। मी सीओईपी कॉलेजला सेकंड इयर सीएससी डिपार्टमेंटला आहे। माझी ऍडमिशन ओपीसी ऑर्फन मध्ये झालेली आहे। मी फर्स्ट इयरला 9,760 आणि सेकंड इयरला 3,760 फीस भरलेली आहे। काल आमच्या कॉलेजमध्ये एनएससीयू आणि काँग्रेसचे एबीपी माझ्यासोबत रिपोर्टर झाले होते। त्यांनी आम्हाला मॅनिप्युलेट करून बाईटमध्ये हे बोलवून घेतलं की आम्ही पूर्ण फीस भरलेली आहे आणि हे पण बोलले की जर आम्ही इतके भरते तर नंतर आम्हाला पूर्ण 1,60,00,000 भरावे लागतील म्हणून, आणि त्यासाठी मी माफी मागते कॉलेजला माफी। फक्त आणि फक्त 90% 95% मुली या काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजेसमधल्याच त्या ठिकाणी त्यांना एंट्री मिळणार आहे। आता आमच्या नवनाथ बन्नी देखील काही पर्दाफाश केलेला आहे। कशा प्रकारे इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून पैसे देऊन काही त्या ठिकाणी मुलींनाही आणलं जात आहे आणि काही इन्फ्लुएन्सर्सला आणलं जात आहे, आणि स्पेसिफिक सांगितलं जातं इन्फ्लुएन्सर्सला की राहुल गांधी आणि पार्टीबद्दल फक्त पॉझिटिव्ह हे तुम्ही टाका तर तुम्हाला पैसे देऊ, निगेटिव्ह काही टाकायचं नाही। त्यामुळे हा इव्हेंट आहे आणि हा जो राहुल गांधींचा इव्हेंट आहे त्या इव्हेंटचं प्रिकर्सर, त्या इव्हेंटला गरम करण्याकरता, त्या इव्हेंटला कुठेतरी जसं आपण पाहतो की एखादी पिक्चर रिलीज व्हायच्या आधी कॉन्ट्रोवर्सी उभी करतात म्हणजे पिक्चर हिट होतो, तशा पद्धतीनं कॉन्ट्रोवर्सी उभी करण्याचा हा प्रयत्न हा काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे। निश्चितपणे पोलिसांनी त्यात लक्ष घातलेलं आहे। पोलीस योग्य कारवाई त्यामध्ये करतील।